चला आपल्या सकाळची सुरुवात करूया एका चाय बरोबर. गुड आफ्टरनून. आता वाजले आहेत 12:40 आणि आज आपला डे 5 आहे व्लॉगचा. माझा चाय नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण बनवणार आहोत पिझ्झा. मी विदाउट टॉपिंग्सवाला बनवणार आहे, प्लेन पिझ्झा. आपल्याकडे पिझ्झा ब्रेड ऑलरेडी आहे, तर आता मी दाखवते मी पिझ्झा कशी बनवते. तसं एक गोष्ट आहे माझ्यामध्ये, मी डाईट फूड आणि आपलं हे वेस्टर्न फूड म्हणजे मोमोज, पिझ्झा, पास्ता हे सगळी वस्तू जे आहे ना खूप छान बनवते. म्हणजे मला जे पारंपरिक डिशेस असतात जसे मराठी लोक खातात तसेवाले डिशेस बनवता येत नाही, पण हां हे जे डिशेस आहेत ते मला व्यवस्थित चांगले बनवता येतात. तर चला चालू करूया माझा ब्लॉग. माझ्या ब्लॉगचं नाव आहे क्रेझी पियू ब्लॉग्स. ह्यात आम्ही दाखवतो माझ्या डेली रुटीन्स आणि एक्सपिरियन्स आणि ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉग आहे हे. ह्याच्यामध्ये आपण नवीन फूड पण ट्राय करणार आहोत. तर चला. ते आपण सामान काढून ठेवले आहे. पिझ्झा ब्रेड आहे, टमॅटो सॉस आहे, मोझरेला चीज आहे, चीजी सॉस आहे, आपलं हे मस्का आहे आणि हा पिझ्झा सॉस आहे. मेड पिझ्झा सॉस आहे माझ्या मम्मीने बनवलेला. स्टार्ट करूया. पहिला आपल्याला घ्यायचा प्लेट आणि आपल्याला ब्रेड कापून घ्यायचं आहे. ब्रेड घ्यायचं आहे, त्याच्यावरती लावायचा आहे मस्का. मस्का लावून झालेला आहे. आपण टाकूया थोडंसं सॉस. बस. सॉसला आपण व्यवस्थित लावून घेऊया. सॉस लावून झालेला आहे. आता आपण होममेड पास्ता सॉस लावूया. हा एवढा पास्ता सॉस घ्यायचा आहे, त्याला आपण स्प्रेड करून घेऊया. व्यवस्थित लागलं पाहिजे सगळीकडे. सॉस लागलेलं आहे. आपण आता ह्याच्यावर चीज स्प्रेड टाकूया. अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण की आपण मोझरेला चीज पण टाकणार आहोत. त्याला आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. चीज पण व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सिझलिंग्स टाकूया. पहिला आपण टाकूया पिंक सॉल्ट. आता आपण टाकूया चिली फ्लेक्स. आपण टाकूया ऑरेगॅनो. आपण घेऊया मोझरेला चीज आणि त्याच्यावर टाकूया. व्यवस्थित हर जागेवर पडायला पाहिजे. चीज टाकून झालेला आहे. आपण आता ह्याला बेक करूया. आपण ह्याला ओव्हनमध्ये बेक नाही करत आहे, आपण ह्याला कढईमध्ये बेक करणार आहोत. आपण कढई घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण हे ठेवू शकतो आणि गॅस लावूया. कढईवरती आपण हा प्लेट ठेवूया. माझी प्लेट थोडी मोठी झालेली आहे, म्हणजे बरोबर बसत नाही आहे. आपल्याला जी बरोबर बसते ती वाली प्लेट ठेवायची आहे. आव चटका लागतो यार. प्लेट काढलेली आहे आणि ही प्लेट ठेवलेली आहे. तर यात आपण टाकूया आपला हा पिझ्झा. फ्रेमवरती आपण ह्या प्लेटनी ह्याला झाकून बनवणार आहोत. एक 15 ते 20 मिनिटं लागतील. झालेली आपल्या पिझ्झाला ठेवून एकदा ओपन चेक करूया. ओपन करून, अरे ओपन हो. ओके, बघा किती सुंदर वाटतोय. थोडं अजून 5 मिनिटं ठेवूया, कारण की ते खालून क्रिस्पी व्हायला. अरे मी दुसरा पिझ्झा पण बनवून घेतलेला आहे. आपला पिझ्झा झालेला आहे. हलकत उचलायचंय. प्लेटमध्ये ठेवूया. इथे आपण आता दुसरा पिझ्झा व्हायला ठेवूया. सांभाळून, गरम असतं. आणि सेम प्रोसिजर परत फॉलो करायची. हे ठेवायचा. अरे व्यवस्थित राहा. हा जो आपला पिझ्झा झालेला आहे ह्याला कट करून घेऊया. पिझ्झा झालेला आहे. आता आपण ह्याला टॉप करूया ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्सनी. पिझ्झा तयार आहे. पहिली बाईट मम्मी घेणार आहे. मम्मी चीज पूल दाखव. काय मस्त पूल होतो आहे. छान झालं.
दुसरा पिझ्झा पण रेडी आहे. हे मला उघडताच येत नाही, पण रेडी आहे. आपण आता ह्याला पण सर्व करूया. पिझ्झा कापून घेतलेले आहेत आलेला आहे आणि आपल्या मम्मीची फरमाईश आली आहे की चाय बनव. आता आपण चाय बनवत ठेवलेली आहे. सो आपली चाय बनत आहे आणि आपण चाय बनवायला ठेवलेली आहे. तर उद्याच्या ऑर्डरची आपल्याला पूर्ण तयारी करायला स्टार्ट करायची आहे. आणि खूप लोक विचार करतात किती चाय पितात हे लोक. तर हो, आम्ही खूप चाय पितो. आता वाजले आहेत 5:45 आणि आता आपण आपली जी दीदी आहे ती आलेले आहेत. त्या मी काल सांगितलेलं जसं की आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात, त्या आलेल्या आहेत. तर हॅलो दीदी. हाय. तर ह्या आमच्या युनिक ग्रीन्समध्ये तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता अगर ठाणे घोडबंदरमध्ये कोणा राहतात किंवा बोरिवलीपणा पण हे जातं, राईट? हां. तर अगर कोणाला पार्लर्स रिलेटेड काही करायचं असेल तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपला आयब्रो करून झालेला आणि आपण आज फेस वॅक्स केलेलं आहे म्हणून आपल्याला बर्फ लावायचा आहे. आता आहे वाजले संध्याकाळचे 8:30 आणि मम्मी बनवते आहे चिकन धुवून घेतलेलं आहे. आमच्या इकडे चिकन कोण जास्त खात नाही म्हणून कमीच आणले. आपण सगळे खडे मसाले टाकतोय. राई, दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता. स्वच्छ आहे. हिला मी सकाळी जो बनवले ना पिझ्झा त्याचा डाग आहे, निघतच नाहीये. टाकूया कांदा. मध्ये थोडंसं चेंज. ती सूप बनवते. मीठ, थोडीशी हळद, चिकन पाणी टाकूया. चिकनचं स्टॉक होत आहे. मम्मी पप्पांसाठी भाकरी बनवताना आणि आम्ही खाणार आहे मैद्याची रोटी. आहे आणि ह्याच्याच चिकन आपण काढणार आहे आणि त्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहे. म्हणजे आता घालूया आपण तेल. आपण चिकनला फोडणी देत आहोत. घालूया हिरवा मसाला. टाकूया आपण गरम मसाला. त्याच्यात थोडे धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर. घालूया गरम मसाला, चिकन मसाला घालून घेऊया. चिकन स्टॉक घालून घेऊया. चिकन जे बॉईल केलेलं ते टाकूया. व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याला एकजीव करूया. सूप तयार आहे. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी काळी मिरी पावडर, मीठ. झालेलं आहे आपलं चिकन सूप तयार. चिकन ग्रेव्ही पण होत आहे. पप्पांची थाळी तयार आहे. सो आपला दिवस आता आपण एंड करूया. 9:40 झालेले आहेत. आणि अगर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहतील. आणि तुम्हाला अगर आम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करायचं असेल तर त्याचं पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि सेकंडली माझ्या मम्मीचा जो चॅनल आहे त्याचं पण जे इन्फॉर्मेशन आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.